नमस्कार. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या वाटा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चौकटी बाहेरचं आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण नेमकं काय करायचं हे कळत नाही. कारण करिअरच्या अनेक संधी आज आपल्या समोर आहेत. यातली कोणती वाट निवडायची हेच सांगण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर आलोय. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज अनेक ज्या संधी आहेत त्या संधींपर्यंत पोहोचण्याचं हे एक माध्यम आहे असंही म्हणायला हरकत नाही. गेली 20 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असणारे सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अॅग्नेलो राजेश आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. त्याचबरोबर सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडच्या संचालिका सुग्रा अथायडे या देखील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना समुपदेशनाचं कार्य करणाऱ्या टीना देसाई या देखील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. खर तर आज या क्षेत्राची जी माहिती अनेक विद्यार्थ्यांना व्हायला हवी, तर अॅग्नेलो राजेश यांना मला विचारावंसं वाटतं की आज माहिती तंत्रज्ञानाचं जे क्षेत्र आहे ते इतकं मोठं झालंय, तर थोडक्यात या क्षेत्राबद्दल सुरुवातीला आपल्या मुलांना सांगितलं तर आवडेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण पाहतोच. इंटरनेट म्हणा, मोबाईल म्हणा, टेलिव्हिजन म्हणा, पिक्चर म्हणा, तर सगळ्या गोष्टींमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. प्रामुख्याने 3 क्षेत्र मानले जातात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. प्रामुख्याने हे म्हणजे हार्डवेअर आणि नेटवर्किंग, व्हिज्युअल मीडिया म्हणजे अॅनिमेशन आणि BCA म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग. तर कुठच्या विद्यार्थ्यांनी कुठचा क्षेत्र निवडला पाहिजे, जर ब्रॉडली मी क्लासिफाय करायला गेलो तर ज्या विद्यार्थ्यांना मशीन्स आवडतात, रिपेअरिंग आवडतं, स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी आवडते, अशा विद्यार्थ्याला नक्कीच हार्डवेअर आणि नेटवर्किंग हा क्षेत्र फळेल. ज्या विद्यार्थ्याचं गणित चांगलं असतं किंवा गणितामध्ये जास्ती इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्याला नक्कीच BCA डिग्री प्रोग्राम आवडेल. आणि ज्या विद्यार्थ्याला पिक्चर्स आवडतात, कलर्स आवडतात, व्हिज्युअलायझेशन आवडतं, ड्रीमिंग आवडतं, अशा विद्यार्थ्याला नक्कीच व्हिज्युअल मीडिया म्हणजे अॅनिमेशन हे आवडेलच. तर BSc इन व्हिज्युअल मीडिया अॅनिमेशन करण्यासाठी, BSc इन सिस्टम्स अँड नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन ज्या लोकांना हार्डवेअर मध्ये रुची आहे अशा लोकांसाठी, आणि BCA इन सॉफ्टवेअर ज्यांना सॉफ्टवेअर मध्ये करिअर घडवण्यासाठी, असे प्रामुख्याने हे 3 डिग्री प्रोग्राम्स बद्दलची आम्ही तुम्हाला माहिती देतो. साधारणपणे असं बघितलं जातं की मॅनेजमेंट, मेडिकल, इंजिनिअरिंग या फॅकल्टी सोडल्या तर सगळे BA, BCom, BSc कडे वळतात, म्हणजे नेहमीचे पर्याय निवडले जातात. पण मग या व्यतिरिक्त असे कोणते पर्याय त्यांच्या समोर आहेत? 12वी नंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन संपल्यानंतर बरेच विद्यार्थी मोठ्या संख्येत BA, BCom किंवा BSc कडे वळतात आणि ते 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. पण आज एक अशी संधी उपलब्ध झालेली आहे, कारण अनेक भारतीय युनिव्हर्सिटीजनी प्रायव्हेट कंपनीज बरोबर टायअप करून डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये त्यांनी डिग्री प्रोग्राम सुरू केलेले आहेत. म्हणजे तुम्ही एका प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षण घेऊ शकता आणि त्याच्या परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन मोडच्या खाली या युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही ग्रॅज्युएट बनू शकता. IT डिग्रीमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतलात तर 3 वर्षांनंतर तुमचा कार्यक्रम आटपल्यानंतर यू आर अ ग्लोबल प्रोफेशनल. पण सुग्रा मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचंय की जर या क्षेत्रात यायचंय तर मग नेमकं कुणी यायचं आणि त्यांचा प्रवेश जो आहे तो कसा मिळू शकतो? 12वी झालेला कुठलाही विद्यार्थी जो पास झाला आहे आणि तो कुठल्याही क्षेत्रातनं पास झाला असेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, यामध्ये तो घेऊ शकतो. प्लस एक जो गव्हर्नमेंट डिप्लोमा असतो, जर तो 3 वर्षाचा डिप्लोमा असेल तोही या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. पण मग वयाची मर्यादा आहे का याला? नाही, या कोर्सला कुठल्याही वयाची मर्यादा नाही आहे आणि कुठल्याही वयात हा पर्टिक्युलर कोर्स आपण करू शकतो. सर, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल मीडिया यासाठी आपल्याकडे रीतसर शिक्षण आहे का? अगोदर नव्हतं, पण आता काही वर्षांपासून भारतीय युनिव्हर्सिटीजने देखील अॅनिमेशन आणि व्हिज्युअल मीडिया या कार्यक्रमाला मान्यता देऊन एक 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आखलेला आहे आणि प्रायव्हेट संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतात आणि या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाची परीक्षा देऊन या क्षेत्रामध्ये देखील डिग्री प्राप्त करू शकतात 3 वर्षाची. पण मग मला एक सांगा की अॅनिमेशन आणि व्हिज्युअल मीडिया या क्षेत्रामध्ये जर त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर मग त्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, कोणत्या व्यवसायात ते जाऊ शकतात आणि त्यांचा पगार, त्यांची कमाई किती असू शकते याबद्दल सांगा. प्रचंड मोठा क्षेत्र मानला जातो आणि साधं उदाहरण द्यायचं म्हणजे कुठचीही टेलिव्हिजन मीडिया किंवा कुठचाही पिक्चर या क्षेत्राच्या नॉलेज शिवाय
अपुरा मानला जातो. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये रेम्युनरेशन किंवा तुम्ही किती पैसे कमवू शकता याला काही अंत नाहीये, कारण दोन गोष्टी याच्यामध्ये समावेश आहेत. एक तर तुमची कला, तुमचं ज्ञान आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा तुमचा अनुभव. या क्षेत्रामध्ये तुम्ही जेवढे अनुभवी होत जातात त्याप्रमाणे तुमचा पगार देखील किंवा तुमची आमदनी देखील वाढत जाते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधला हा जो क्षेत्र आहे व्हिज्युअल मीडिया, याचा वापर रोज वाढत चाललेला आहे आणि याचा डिमांड रोज मल्टिप्लाय होत चाललंय. पण सर, एक गोष्ट सांगा की इंटरनेटचा वाढता प्रभाव सध्या आपल्याला दिसतोय. मग या पार्श्वभूमीवर असे कोणते डिग्री कोर्सेस आहेत की ज्याचा अंतर्भाव आपल्या शिक्षण क्रमात होऊ शकतो? या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संधी पाहिजे असतील तर तुम्ही वेब प्रोग्रामर बनू शकता, तुम्ही डेटाबेस मॅनेजर बनू शकता आणि ते करण्यासाठी तुम्हाला आयटी क्षेत्रातला एक 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम तुम्ही करू शकता, ज्याचं नाव आहे BCA, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. आणि या प्रोग्रामला केल्यानंतर एखादा व्यक्ती वेब प्रोग्रामर बनू शकतो, .NET प्रोग्रामर बनू शकतो, डेटाबेस मॅनेजर बनू शकतो, सिस्टम अनालिस्ट बनू शकतो वगैरे वगैरे. वैशिष्ट्य म्हणजे BCA ची डिग्री प्राप्त करणारा जो विद्यार्थी आहे त्याला पूर्ण जगामध्ये मान्यता असते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एकच असा क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही भारतात शिकून जगात कुठेही काम करू शकता. बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स हा एक फार महत्वाचा डिग्री प्रोग्राम मानला जातो आणि अनेक विद्यार्थी, साधारणतः 65 ते 70% विद्यार्थी हा प्रोग्राम करतात. प्रोग्रामर झाल्यानंतर तुम्हाला जगभराच्या संधी तुम्ही भारत देशामध्ये बसून घेऊ शकता. अनेक कंपनीमध्ये तुम्हाला प्रोग्रामर्स लागतातच, कारण कुठच्याही कंपनीचं जे बॅकबोन असतं, ज्याला आपण आयटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स या नॉलेजचे व्यक्ती लागतातच कंपल्सरी, त्याशिवाय पर्याय नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एखादा विद्यार्थी त्याच्या करिअरची सुरुवात 8, 10, 12, 15 हजार रुपयाच्या नोकरीने करू शकतो आणि 2 ते 3 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये तो अनेक लाख रुपये महिन्याला कमवू शकतो. म्हणजे हा एकमेव असा क्षेत्र आहे जिथे प्रगती याचं प्रमाण कोणच मापू शकत नाही. सर, मला एक विचारायचंय की आपल्या रोजच्या जीवनामध्ये कम्प्युटरचा प्रभाव खूप वाढतोय. मग हार्डवेअर आणि नेटवर्किंग या संदर्भात काही कोर्सेस आहेत का? नक्कीच. BSc इन सिस्टम अँड नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा 3 वर्षाचा डिग्री कार्यक्रम देखील आजच्या तारखेला उपलब्ध आहे, ज्यामध्ये विद्यार्थी 12वी पास केल्यानंतर हा 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम करून एक नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर बनू शकतो. हार्डवेअर आणि नेटवर्किंग हे फार महत्वाचं क्षेत्र झालेलं आहे, कारण कम्प्युटर्सच्या संख्या वाढत चाललेल्या आहेत, पण ह्या कम्प्युटर्सच्या संख्येना एकत्र साखळीमध्ये जोडून ठेवण्याचं जे काम करतं ते आहे सिस्टम्स आणि नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन. हल्ली हार्डवेअरचा जमाना आहे, पण हार्डवेअर म्हणजे काय हे एक छोटासा क्षेत्र नाही राहिलं, तर एक फार मोठा क्षेत्र झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नेटवर्किंग हा फार मोठा विषय झालेला आहे. तर नेटवर्क इंजिनियर बनणं हा एक फार चांगला करिअर मानला जातो. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितच वाटतंय की आपल्याला ऍडमिशन घ्यायचे. तर मग टीना मॅडम, मला असं सांगा की ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशी आहे आणि कधीपासून सुरुवात होते? प्रवेश प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि विद्यार्थ्यांना 10वी 12वीची मार्कशीट्स, त्यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि 8 फोटोग्राफ आणावे लागतील ऍडमिशनसाठी. ओके. आणि सर, मला सांगा की ही कधीपासून सुरू होते प्रक्रिया? ही प्रक्रिया तुमची मार्कशीट आल्यानंतर तुम्ही ऍडमिशन तर घेऊ शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त या प्रक्रियेप्रमाणे तुम्ही वर्षभर कधी ऍडमिशन घेऊ शकता, कारण डिस्टन्स एज्युकेशन मोडच्या माध्यमातून ही सुविधा तुम्हाला उपलब्ध असते की वर्षातनं काही युनिव्हर्सिटीज 2 इंटेक देतात, काही युनिव्हर्सिटीज 4 इंटेक देतात, तर तुमचा वेळ वाचतो. विशेष करून 12वीचे जे विद्यार्थी आहेत जे मार्च मध्ये त्यांची एक्झाम काही कारणामुळे क्लिअर करू शकले नाही आणि ऑक्टोबर मध्ये जर ते क्लिअर करतात तर ऑक्टोबर नंतर देखील ते या आयटी डिग्री प्रोग्राम मध्ये प्रवेश घेऊन त्यांचा एक वर्ष देखील वाचवू शकतात. तर या सुविधा देखील या आयटी डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही प्राप्त करू शकतात. बरोबर आहे. पण सुग्रा मॅडम, मला एक सांगा की मग याच्या प्रवेशासाठी काही ठराविक पर्सेंटेजची आवश्यकता आहे का? या पर्टिक्युलर डिग्री कोर्ससाठी अजिबात कुठल्याही पर्सेंटेजची आवश्यकता नाहीये, फक्त पास होणं गरजेचं आहे. अग्नेलो राजेश सर, तुम्हाला एक विचारायचंय की मुंबईत किंवा शहरामध्ये या सगळ्या फॅसिलिटीज साधारण विद्यार्थ्यांना मिळतात, पण मग मुंबई बाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते हे कोर्सेस करू शकतात का? देशातला कुठचाही विद्यार्थी हा कोर्स नक्कीच करू शकतो, पण मला असं सांगायचंय की महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी जिथे विद्यार्थी आहेत त्यांची शिकण्याची इच्छा आहे, पण त्यांना ऍडमिशन्स मिळत नव्हते एका काळी, कारण प्रत्येक कॉलेजमध्ये लिमिटेड सीट्स असल्यामुळे तुम्हाला तुमचं करिअर परस्यू करता येत नाही किंवा तुम्हाला तुमचं करिअर घडवता येत नाही. पण आता डिस्टन्स एज्युकेशनच्या डिग्री प्रोग्रामच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपनीजमध्ये ऍडमिशन्स उपलब्ध झाल्यामुळे
आता तुम्ही कुठूनही येऊन या प्रायव्हेट संस्थांमध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली डिग्री प्राप्त करू शकता. साधारणतः 5 ते 6 हजार रुपये महिन्यामध्ये इथे तुम्ही हॉस्टेलमध्ये राहू पण शकता आणि त्याच 5-6 हजार रुपयामध्ये तुमचा जेवणाचा खर्च सुद्धा निघू शकतो. पण सर मग हे जे कोर्सेस आहेत किंवा हा जो डिग्री प्रोग्राम आहे तो जास्त खर्चिक तर नाहीये ना? बिलकुल खर्चिक नाहीये. इनफॅक्ट मी असं सांगू इच्छितो की BA BCom BSc पेक्षा नक्की थोडे जास्ती पैसे लागणारच, पण तुम्हाला मेडिकल ऍडमिशन किंवा मेडिकल एज्युकेशन, इंजिनिअरिंग एज्युकेशन किंवा मॅनेजमेंट एज्युकेशन या शिक्षणापेक्षा कितीतरी पटीने हा फार कमी खर्च देणारा कोर्स मानला जातो. पण सर एक गोष्ट आहे की आता अलीकडे एक सामाजिक प्रतिष्ठा किंवा नोकरीमध्ये बढती मिळावी यासाठी MBA करावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यांच्याकडे वेळ नसतो. तर त्यांना काही पर्याय आहे का आपल्याकडे? आता युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन MBA देखील करू शकता. ऑनलाईन MBAचा फायदा असा असतो की तुम्हाला क्लासेस अटेंड करावे लागत नाही. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला कॉन्टेंट मिळतं नेटवर आणि त्याचा अभ्यासक्रम करून तुम्ही परीक्षेला बसू शकता. परीक्षा मात्र ऑफलाईनही असतात आणि ऑनलाईनही असतात, पण त्या परीक्षेला बसून तुम्ही तुमचा MBAचा कार्यक्रम पूर्ण करू शकता. आता तर परिस्थिती अशी सुद्धा झालेली आहे की तुमच्या डेस्कटॉपवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या टॅबलेट PCवर किंवा तुमच्या आयपॅडवर तुम्ही पूर्ण कॉन्टेंट डाउनलोड करू शकता आणि इंटरनेटचं कनेक्शन नसताना देखील तुम्ही शिकू शकता. परीक्षा देण्यासाठी मात्र तुम्हाला इंटरनेटचा उपयोग करावाच लागेल, ऑनलाईन जावंच लागेल वगैरे वगैरे. पण ह्यामुळे जर तुमच्याकडे कॉन्टेंट तुमच्या स्वतःच्या मशीनवर आली तर नक्कीच तुम्हाला शिकण्यासाठी सोपं जातं. तुमच्या सोयीनुसार तुम्ही शिकू शकता. ऑनलाईनवर जाऊन तुम्ही छोट्या मोठ्या टेस्ट देऊ शकता आणि असं शिकत शिकत तुम्ही तुमचा MBA पूर्ण करू शकता. चांगली गोष्ट ही आहे की हल्ली तुम्ही निम्मे बजेटमध्ये देखील 2 वर्षाचा MBA कार्यक्रम पूर्ण करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवावं की प्रत्येक विद्यार्थी ज्याला MBA घडवायचं असेल, ज्याला MBA करायचं असेल, त्याला किमान ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे. त्या ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतात हे महत्वाचं नाहीये, पण तुम्ही ग्रॅज्युएट असणं हे फार महत्वाचं आहे. 50 ते 60 हजार रुपयामध्ये देखील तुम्ही हल्ली MBA बनवू शकता ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून, ऑनलाईन MBAच्या माध्यमातून. आणि बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या तुम्हाला ऍडमिशन सकट एक टॅबलेट PC, लॅपटॉप किंवा आयपॅड देखील फीज मध्ये इन्क्लूड करून देतात आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा पूर्ण कोर्स पूर्ण करू शकता आणि 2 वर्षात MBA होऊ शकता. आणि नक्कीच MBA झाल्यानंतर सामाजिक दृष्टिकोन चेंज होतो तुमच्यातर्फे, तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती मिळते, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमचा कॉन्फिडन्स मल्टिप्लाय होतो. नक्कीच म्हणजे जेवढं तुम्ही जास्ती शिकत जाणार, जेवढा तुम्ही पदव्या घेत जाणार, तेवढंच तुमची पर्सनॅलिटी मल्टिप्लाय होत जाईल, इम्प्रूव्ह होत जाईल आणि त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला लाभेलच. मला वाटतं माहिती तंत्रज्ञानाच्या या सगळ्या नव्या वाटा म्हणजे ग्लोबल करिअरची सुयोग्य संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच आहे, ही संधी आपण घेतली पाहिजे. आतापर्यंत ही माहिती आपल्याला कळलेली नव्हती, पण या सोयी सुविधा आपल्याला कळलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण त्याचा विचार करायला हवा, या वेगळ्या वाटा चोखाळायला हव्यात. तेव्हा विद्यार्थ्यांनो, या माहिती तंत्रज्ञानाच्या साथीने खूप उंच उंच अशी शिखर गाठा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा इथल्या प्रेक्षकांसाठी आमचा नंबर आहे 9867864444. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला इथल्या आमच्या प्रेक्षकांसाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9320036666. अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा आणि जालना इथल्या आमच्या प्रेक्षकांसाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9324488380. औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर आणि वाशिम इथल्या आमच्या प्रेक्षकांसाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9320137666. या युनिव्हर्सिटी डिग्री एज्युकेशन करिअर काउन्सिलिंग कार्यक्रमाचे प्रायोजक होते सेंट अँजेलोस प्रोफेशनल एज्युकेशन.